नमस्कार. सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या रणजित पवार राठवड यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये असून त्यांनी आपल्या कंपनीचे नेचर किंग टॉपची फवारणी घेतलेली आहे. तरी आपण बघत आहे कांद्यातला आलेला कलर, त्याची गोलाई, अगदी सतत 15 ते 20 दिवस पाऊस चालू असूनसुद्धा त्या पावसात पूर्ण प्लॉट पिवळा पडला होता. आपल्याला एक स्प्रे दिल्यानंतर या प्लॉटची काय क्वालिटी कशी आली आहे, काय चकाकी आहे, ते आपल्याला स्वतः शेतकरी आपल्यासोबत आहे. तर ते आपल्याला थोडी त्या प्लॉटची माहिती देत आहे. सांगा तुमचं नाव. रणजित संभाजी पवार. ओके, पुढे येतो. रणजित संभाजी पवार, राहणार राटेवाडी, तालुका मंगळवेढा. सांगा. ही औषध मारायच्या अगोदर कांदा पिवळा पडला होता पूर्ण. ही औषध मारल्यापासून कांद्याची वाढ पण फास्ट झाली आणि कांदा खाली गोल व्हायला लागला असं, आणि पातीत पण रग भरपूर आले. दरवर्षी तुम्ही कांदा पेरता, त्या वर्षी मारलेल्या औषधात आणि दरवर्षी काय फरक वाटतो तुम्हाला? याला आता पहिला स्प्रे याला कांदा पहिलं आपण 7-8 स्प्रे करत होतो, त्यावेळेस असा कांदा. तरी सर्व भागातील शेतकऱ्यांना एक विनंती आहे की बाबा ह्यावर्षी पाऊस एकदा लागला म्हणजे 15-15, 20-20 दिवस पाऊस उघडत नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून नेचर किंग टॉपच्या टॉनिकची फवारणी घ्यावी आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावी. कारण रासायनिक टॉनिक आता आम्ही बरेच प्लॉट बघितले, रासायनिक टॉनिकामुळे प्लॉट जागेवर बसलेले पाण्यातून कवरच झाले नाहीत. हाय असे पिवळे प्लॉट दिसतात. परंतु हा तुम्ही पूर्ण प्लॉट बघता, तुम्ही जरा व्हिडिओ इकडे दाखवा. हा पूर्ण प्लॉट बघा, ह्याची मका बघा, ह्याची साईज बघा कांद्याची. अगदी कांदा पातीवर देण्यासारखा आलेला असून कमीत कमी 100 ते 200 क्विंटल कांदा 1 एकरात निघेल अशा पद्धतीचा प्लॉट तयार झालेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नेचर किंग टॉप किंवा नेचर किंग ड्रिप आळवणीच्या माध्यमातून वापर करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी. धन्यवाद.